स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टच्या दिवशी नांदगाव तहसील कार्यालयासमोर दिव्यांग शेतकरी बांधवांचे उपोषण. गटविकास अधिकारी यांनी उपोषणाची घेतली दखल. 2 दिवसात कारवाई करून बंधारा मोकळा करणार असे लेखी स्वरूपात दिले आश्वासन. नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील गट नंबर 149/1 या गटामध्ये सामायिक बंधारा असून सदर बंधाऱ्यांची सांड बंद करण्यात आली असून आम्हा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असून सदर सांड सुरळीत करून द्यावी या संदर्भात अनेकदा संबंधित विभागात लेखी पत्राद्वारे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने 15 ऑगस्ट रोजी उपोषण करता निंबा किसन बोरसे दिव्यांग राहणार पिंपरी हवेली यांनी नांदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण पुकारले. काही तासातच गटविकास अधिकारी यांनी उपोषणाची दखल घेत 2 दिवसात कार्यवाही करून बांधारा पूर्तता करून मोकळा करण्यात येईल असेही देखील लेखी स्वरूपात आश्वासन दिलंय. त्या अनुषंगाने उपोषण स्थगित करण्यात आलंय. प्रहार तालुका प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष अण्णा महाजन, कार्याध्यक्ष किशोर गोटेकर, राजाभाऊ कटारे, धनु आहेरे, नेहा डोगरी उपस्थित होते. न्याय मिळाला नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार असे उपोषण करता किसन बोरसे यांनी सांगितलंय. किसन बोरसे पिंपरी हवेली. एक मी अपंग व्यक्ती आहे. माझ्या सामायिक बांधावर बंधारा आहे त्याची सांड बुजून टाकली सर. आणि वरून मला त्रास देते, जायला रस्ता नाही, तिथं शेड बांधून टाकलं हटकून. खूप त्रास देते, बोलायला गेलं का मारायला सुटते. त्याच्यानंतर म्हणते आम्ही काही पण करू. सांगा काय करायचं सर. मी तुमचं नाव आणि गाव सांगा. निंबा किसन बोरसे पिंपरी हवेली. आणि आज किती वाजता बसले तर तुम्ही? मी 6 वाजेपासून बसले सर इथं. बरं, याची काही दखल घेतली का? दखल म्हणजे मी आता इथं येऊन फक्त न्याय मागतोय सर, का माझा न्याय करून द्या एवढा. अधिकारी आलेत ना? येईल. आज उपोषणाला बसलेले आपले निंबाभाऊ किसन बोरसे यांच्या काही शेतामध्ये अडचणी अशा होत्या का तिथं जाऊन आपण बघितलं आणि विषय असा झाला. उपोषणाला बसला असताना तालुक्याचे तहसीलदार साहेब व पंचायत समितीचे व्हिडिओ साहेब यांनी येऊन लेखी आश्वासन देऊन दिव्यांगाला न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं आहे. आम्ही व्हिडिओ साहेब असेल, तहसीलदार साहेब असेल, आपले धनुभाऊ असतील, याडोंगरीचे काही कार्यकर्ते असतील, आमचे संघटनेचे कार्यकर्ते असतील, त्याच्यामध्ये आम्ही आपले पोलीस स्टेशनचे बी आभार मानतो. आमच्या दिव्यांगावर कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता त्यांना लेखी स्वरूपात न्याय मिळवून दिला, याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि हे उपोषण आम्ही इथे मागं घेतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय प्रहार. निंबा किसन बोरसे यांनी निवेदन दिलं होतं, ग्रामपंचायतला पण दिलं होतं, आम्हाला पण दिलं होतं निवेदन. त्याच्यावर ग्रामपंचायतीने त्यांना परवा पत्र पण दिलं की जो सांडवा आहे, जो सांडवा बुजवला आहे, ते आज सरपंच आणि सर्व बैठक घेऊन तो सांडवा 2 दिवसात जो कोणी बुजवला आहे तो काढायची कारवाई ग्रामपंचायत करणार आहे. तसं लेखी पण त्यांना ग्रामपंचायतीने दिलं आहे आणि त्यात मी पण ते जे लेखी आहे ग्रामपंचायतचं ते आणि माझं लेखी त्यांना देतो आहे आणि 2 दिवसात आपण त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत. सर, उपोषण सोडावं अशी. मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बोडोदे, नांदगाव.